महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन तर्फे राज्यभर बेमुदत संप पुकारला आहे। त्यातीलच एक भाग रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयातील नर्सेसनी घोषणा दिल्या। रिक्त पदे भरणे, परिचारिकेच्या कामाचं मूल्यमापन करणे या मागणीसह मागण्या प्रलंबित असल्यानं हा संप पुकारला असल्याची माहिती संस्थेचे सरचिटणीस एस मॅथ्यू यांनी KTVला सांगितलं। तर्फे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात परिचारिकांचा राज्यव्यापी संप आयोजित केलेला आहे, पुकारलेला आहे आणि या संपाचा एक भाग म्हणून आज रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमधील आम्ही संपूर्ण परिचर्या वर्गाचे संपूर्ण कर्मचारी या संपाला पाठिंबा म्हणून आज संप पुकारलेला आहे। या ठिकाणी शासनाकडे ज्या ज्या मागण्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनकडून देण्यात आलेल्या आहेत त्या सर्व मागण्या पूर्ण होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि तोपर्यंत आम्ही पाठिंबा म्हणून बेमुदत संप आजपासून सुरू करत आहोत। हा संप कधी पूर्ण होईल याची शाश्वती नाही, पण तरी देखील शासनापुढे वारंवार शासनाने आमच्या संपूर्ण मागण्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे। तथापि नर्सेस हा आरोग्य सेवेचाच भाग असून त्यांच्याही मागण्या मान्य करण्यात हाच या संपाचा उद्देश असून कदाचित हा संप मागण्या मान्य होईपर्यंत चालूच राहणार असे नर्सेस फेडरेशनच्या वतीनं जिल्हाध्यक्ष SN सुर्वे यांनी सांगितलं। तर जिल्हा शल्य डॉक्टर LD नारोळे यांनी सांगितलं की आरोग्य सेवेवर संपाचा कोणताही परिणाम झाला नसून बेमुदत संप झाला तरी यावर पर्यायी व्यवस्था म्हणून प्रशिक्षणार्थी परिचारिका त्यांच्या ठिकाणी काम करतील असं देखील त्यांनी सांगितलं। 14 पासून महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन यांनी संप पुकारला आहे। ह्या रुग्णालयात 42 परिचारिका संपावर आहेत, परंतु रुग्णालयाचे कामकाज व्यवस्थित चालू आहे। त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यांच्या जागी NRHMच्या ज्या कंत्राटी स्टाफ नर्स आपल्याकडे घेण्यात आलेल्या आहे त्यांच्या ड्युट्या लावण्यात आलेल्या आहेत। शिवाय आपल्याकडे प्रशिक्षणार्थी परिचारिका सुद्धा आहेत, त्यांच्या सुद्धा ड्युट्या लावण्यात आलेल्या आहे आणि रुग्णालयीन कामकाजावर कुठलाही संपाचा परिणाम झालेला नाही आहे। परिचारिकांचा जो संप आहे हा जर पुढे बेमुदत झाला तरी पण प्रशासनाची तयारी आहे पर्यायी व्यवस्था करण्याची। जवळजवळ 50% नर्सेस स्टाफ संपात सहभागी झाल्याची अध्यक्ष SS मॅथ्यू यांनी सांगितलं। तथापि 100% नर्सेस संपात सहभागी होतील असा विश्वास व्यक्त केला।